बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळं बेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय, तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही। पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत। माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय काय हे काय चाललंय? नमस्कार, मी कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी 35 बारामती बोलते आहे। सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता। मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही। सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही। धन्यवाद।